घर पाहावं, बांधून विहीर पाहावी, खोदून आणि लग्न पाहावं करून. मग घर बांधायचं असेल दादा, तर घर बांधत असताना सुद्धा आपला हा मानवी जीवन आहे, उत्तमाची गती तो एक पावेल, हा पारलौकिक सुख आहे. पण यहलोकातलं सुख जर मिळवायचं असेल तर त्याला सत्ता आणि संपत्तीत पाहिजेत ना, धन मिळवलं पाहिजे. पण धन इतकं लबाड आहे, धन इतकं लबाड आहे की त्याचे अनेक पुरावे संतांनी दिले. धन मिळविले कोटी संगे नोयर लगून तो धनाची या मागे कळी काळाचा लाग म्हणून असं खोटा त्याचा. धन लबाडे, धन लबाडे पण आवश्यक आहे. ते उत्तम प्रकारे कमवलं तर ते चांगलं फळ देतं. त्याच्या पुढे जाऊन सांगेन दादा, धन संपत्ती आहे ना, संपत्ती ती पतिव्रता नाहीये. संपत्ती पतिव्रता नाही आणि सत्ता पतिव्रता नाहीये. ती एका ठिकाणी थांबतच नाही. सत्ता आणि संपत्ती एके ठिकाणी थांबत नाही. त्याचं कारण आहे ती पतिव्रता नाही. ज्या सत्तेच्या खुर्चीला जो चिटकलाय, ज्या सत्तेच्या खुर्चीला जो चिटकलाय त्याला वाटतं खुर्ची माझीच, खुर्ची माझीच. पण 5 वर्षानंतर केव्हा त्याला घटस्फोट देऊन जाईल सांगता येत. एका एकाची तो 5ही भरत नाहीत. मग ती पतिव्रता नाही. खुर्ची सत्ता आहे, खुर्ची पतिव्रता नाही. तुम्हाला सांगू का, ज्या खुर्चीवर जो बसतो ना त्या प्रत्येकाला वाटतं ती माझी, ती माझी, ती माझी. चला दृष्टांत सांगून पुढे जाईन. आपल्याकडे लग्न होतात आणि लग्न झाल्यानंतर नवरा नवरी फिरायला जातात. कुठं? अहो आपल्या धर्मनीतीने सांगा, ते लोणावळा खंडावळा सोडून द्या, महाबळेश्वर सोडून द्या, पण पहिलं जावं लागतं खंडोबाला. बरोबर आहे? बरोबर आहे का तात्या? पहिलं खंडोबाला जावं लागतं. बरोबर. खंडोबाला गेल्यानंतर तिथं काय करावं लागतं? कमीत कमी 5 पायऱ्या उचलून तेव्हा मजा वाटते. पण हीच गोष्ट 10 वर्षांनी करून बघ म्हणजे कळेल. मला सांगायचा मुद्दा, त्या देवस्थानचे तिथं पुजारी असतात, त्यांचं नाव काय? काय सांगा ना, मी तुमच्यातलंच, मी काय हाणणार आहे का मारणार? सांग, उघड उघड बोला ना. खंडोबाचा पुजारी कोण? वाघ्या. त्या वाघ्याचे 2 प्रकार आहेत. नाथ महाराजांनी सांगितले, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगराबारी, अहम वाघ्या सोहम वाघ्या. हे पुरुषातले 2 प्रकार. पुन्हा तिसरा एक प्रकार आहे, त्यात असती एक स्त्री, तिचं नाव ते पुजारीच असती, ती खंडोबाची मुरळी. म्हणू का? खंडोबाची कारभार आहे ना. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. मी कीर्तनामध्ये शक्यतो विनोद करत नाही, कारण विनोदावर कीर्तन नेऊ नये आणि कीर्तनकाराने कीर्तनामध्ये जास्त विनोद करू नयेत. हा माझा वैयक्तिक मत आहे. बाकीच्यांना करायचं असेल त्याला माझं दुमत नाहीये. ती मुरळी ती देवापुढं तिला सोडलेला जायचं, कारण त्या देवाशी बरोबर तिचं लग्न लागलेलं असायचं आणि ती फक्त देवाचीच आहे, देवाचीच आहे. ती देवाबरोबरच राहते आणि देवाचाच नाचगाम करण्यासाठी ती गाणं म्हणते आणि ते नाचते. आता ते मुरळी नाचत असताना पहिल्या वाघ्या मुरळीच्या खेळामध्ये नाचत होत्या, आता तमाशात बी नाचतात. आता कुठं कुठं नाचतात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण ऐका, ज्या वेळेस ती स्टेजवर नाचण्यासाठी येते, शृंगार करते, डोळ्याचे हावभाव करते, तिच्या पुढे किती बसलेले असतात? 500 कमीत कमी. आपण 1500 असतात, 500 करून जरा. आणि ती नाचता नाचता इशारे करते, डोळ्याने खुणवते आणि ती म्हणते, तुमच्यासाठीच नटले. कोणासाठी नटले? तुमच्यासाठी सख्या रे, नटले तुमच्यासाठी. शृंगार कोणासाठी केला? तुमच्यासाठीच केला. हावभाव कोणासाठी करते? तुमच्यासाठीच करते. नाचते कोणासाठी? तुमच्यासाठीच नाचते. कुणी टोप्या उडवतं, कुणी पटकं उडवतं, कुणी शिट्ट्या मारतं, कुणी नाचायला लागतं. प्रत्येकाला वाटतं, माझा मुद्दा लक्षात घ्या, प्रत्येकाला वाटतं ती माझ्याकडंच, ती मलाच पाहती, ती माझ्यासाठीच. तिने शृंगार कोणासाठी? त्या येड्यांना सांगा, अशी रोज 500 ती
वाट लावी ती विठाला 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 कळलं माझा दृष्टांत. जशी ती खुर्ची प्रत्येकाला वाटतं माझी, तशी नाचणारी मुरळून जशी 500 लोकांना वाटतं माझी, पण ती 500 लोकांची नसती. ती खेळ संपेपर्यंतच आहे, पहाट सुद्धा होऊन देत नाही. खेळ संपला की बिचारा बांधती. तशी सत्ता आहे, ती सत्ता पतिव्रता नाही, ती चंचल आहे. ती कधी तुम्हाला घटस्फोट देईल आणि कधी निघून जाईल. माझा पहिला मुद्दा संपला. माझा दुसरा मुद्दा आहे संपत्ती. संपत्ती सुद्धा पतिव्रता नाही. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, हे पतिव्रतेचं ब्रीद वाक्य आहे. पण ती संपत्ती सुद्धा पतिव्रता नाही. सांगू का, ती चंचल आहे, चंचल. लाईव्ह उदाहरण सांगतो महाराज, लाईव्ह. आता 3 वाजेपर्यंत माझं पाकिट कोणाकडे? मान्यांकडे. 3 वाजता ते पाकिट कोणाकडे येणार आहे? माझ्याकडे. आणि मी घरी गेल्यानंतर ते पाकिट कोणाकडे देणार आहे? तुम्ही म्हणा मी बँकेत टाकीन. विठाला विठाला म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे ती संपत्ती, आतापर्यंत तुमच्याकडे, 3 वाजल्यानंतर ती माझ्याकडे येणार आहे. बरं, तिने माझ्याकडे तरी थांबाव ना, कीर्तनकाराकडे बी थांबू नये ते ना, नाही ना. ती लगे घरी गेली की दुसरीकडे जाते. मला सांगायचा मुद्दा, सत्ता चंचल आहे, संपत्ती चंचल आहे. ती एकापाशी राहू शकत नाही, राहू शकत नाही. पण ती जर आपल्यापाशी राहावं वाटत असेल ना, तर ती उत्तम प्रकारे कमवावी लागती. म्हणून तुकाराम महाराजांनी गृहस्थ आश्रमाला पैसा कमवू सांगितलं. उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार, पतिव्रता नाही. तिच्या माग अनेक प्रकारचे लाग आहेत. तो का म्हणे लाग कळी काळाचा तिच्या पाठीमागे. मन कमवायची नाही का? महाराज म्हणले तसं नाही वेड्या, कमीव. अरे कितीही कमीव, बंधन नाही, पण ते उत्तम प्रकारचे असावी. जोडून या धन, उत्तम व्यवहारानं, उत्तम व्यवहारानं जोड, सरळ मार्गाने जोड, दिवसा जोड, रातचं जोडू. टेबलावर न घे, टेबला खालून घेऊ नको. जर तसं केलं तर ती तुला पावणार नाही, ती अपवित्रच आहेच. शिवाय ती अपतिव्रत आहे. ते कधी तुला सोडून जाईल ना, आणि ती कशी सोडून जातो तेही सांगतो तुम्हाला. जर तुम्ही उत्तम प्रकारे नाही कमवलेली लक्ष्मी, ती टिकत नाही. उत्तम प्रकारे कमवलेलीच लक्ष्मी टिकते. समोरच्या दाराने येते तिला लक्ष्मी म्हणतात. बघा, कळतंय का? समोरच्या दाराने येते तिला लक्ष्मी म्हणतात, आणि मागच्या दाराने येते तिला काय म्हणतात? मी कशाला म्हणू, तुम्ही म्हणा. मागच्या दाराने येते तिला
अवदसा म्हणतात. मग तुम्ही ठरवायचंय अवदसेला आणायचंय का लक्ष्मीला आणायचंय. लक्ष्मीला आणायचं असेल, लक्ष्मीला आणायचं असेल ना, तुम्हाला सोपा उपाय सांगतो. सोपा उपाय काय सांगतो. तिचा नवरा आहे ना त्याला आणा. कळतंय का. लक्ष्मीला घरात आणायचंय ना, तिच्या पाठीमागच लागू नका. ती चंचल आहे, ती तुम्हाला कधी बी थुका लावून जाईल. पण तिच्या नवऱ्याला जर तुम्ही आणलं, ती पाय धुयाच्या पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. आले का कुलती, आले का कुलती, आले का कुलती, आले का कुलती. आलावा तो हरी, आलावा तो हरी, वेगळ्या नावा तो हरी, मदतीनाचे उद्धरी. हरी मदतीनाचे उद्धरी. लक्ष्मीला आणायचंय ना, तर त्या आधी भगवान परमात्म्याला आणलं तर त्याच्या पाठीमाग लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. का. कारण त्या लक्ष्मीना भगवंताच्या पायाशिवाय जमत नाही. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावं का कोळती. का तर भगवान परमात्मा जर आला तर त्याच्या पाठीमाग ती लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. सांगू तुम्हाला, अशा घरामध्ये भगवान परमात्मा एकटा येत नाही. येतानी या सुखा कारणे देव बिडावला, ज्या सुखा कारणे देव बिडावला. हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना. ऐका, धन्य धन्य ते वैष्णव सदना. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण येतो, पण कुणाला घेऊन येतो. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. म्हणून धन कमवत असताना ते स्वच्छ सरळ मार्गाने, अगदी सरळ मार्गाने कमवा. वाटवला पैसा सुद्धा उचलून खिशामध्ये घालू नये, एवढी वृत्ती आपली असावी. एवढी आता ती आमची सुद्धा नाही. एक साधू आंघोळीला चाललं होतं नदीवनं, आणि नदीच्या कडेला रुपयाचं ठोकळं काही पडलेलं होतं. कोणतरी टाकलं असत्यान. रुपयाचं ठोकळं पडलं होतं. नदीला चाललेला साधूला ते दिसलं आणि तिथंच थांबलं. नदीला चाललेला साधूला ते तिथंच दिसलं आणि तिथंच थांबलं. घ्यावा तर आपण साधूत, राहून द्या. घ्यावा तर आपण साधूत, घ्यावं कसं. पण आशा सुटत नाही. ते म्हणला ह्याचा हित उपयोग तरी पडून काय. एक परटीन घाटावरती धुणत होतं, ते तिला हाक मारली, ए इकडे ये. ती म्हणली साधूने हाक मारली, बोलावलं, आले. ते म्हणले काय. म्हणले हिथं पैसे पडल्यात, ते उचल आणि तुझ्या घरी घेऊन जा. ती म्हणली बाबा 15 दिवस झालं मी पाहते, 15 दिवस झालं मी पैसे पाहते, ते तिथंच आहेत. आणि तुम्हाला आज दिसले तर तुम्ही थबकला. मला मग साधू पण कोणाला द्यावं. म्हणजे साधू सुद्धा या संपत्तीतनं सुटत नाही. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, उत्तमातल्या उत्तम संपत्ती कमवावी लागणार आहे. गृहस्थाश्रम आहे, कमवू नका असं माझं बिलकुल मत नाही. कमवावं लागणार आहे. पण ते कमवत असताना संत महात्मे म्हणतात उत्तम प्रकारे, उत्तम जोडून या धन जोड उत्तम प्रकारे, आणि उत्तम प्रकारे खर्च कर. उदास विचारे वेच करी. उदारांतकरण कर, उदारांतकर कर. आणि जेवढं लागतंय तेवढं ठेव. जेवढं तुला ठेवायचंय तेवढं ठेव. पण जरा शिल्लक राहिले ना तर ते उदारांतकरणानं दान कर. कारण दानानं धनाची वृद्धी होते. दानानं धन कमी होत नाही, दानानं धन वाढतं. हे लक्षात ठेवा. दानानं धनाची शुद्धता होते. दानानं आपल्या घरातल्या धनाची शुद्धता होते. आणि ते शुद्ध झालेलं धन अमार्गाला जात नाही. लक्षात ठेवा. नाहीतर त्याची शुद्धता नाही झाली तर त्याला एकतर डॉक्टर तरी नेईल. एक त्या धनाला ऐका
लाखो रुपये आज तुम्ही तुमच्या शरीरावरती खर्च करतात तरी आजार बरा होत नाही त्याला, कारण त्या संपत्तीचा मालक एक तर डॉक्टर आहे, दुसरा मालक आहे तो कोर्टातला वकील आहे. तो वकील तुम्हाला दर तारखेला बोलव, निकालच लागू देत नाही, प्रत्येक तारखेला बोलून तुमच्याकडे जेवढी संपत्ती तेवढी संपत्ती हडप केल्याशिवाय राहणार नाही. तिसरा राजा आहे, राजा कर लावल्याशिवाय त्या पैशाला राहणार नाही, जीएसटी लावेल तुम्हाला सांगतो. लास्ट आहे आणि चौथं आहे, जर मुलं नीट निघली तर बरं आहे, आणि ती जर उदळ भावाने निघली तर तुझ्या हातात काहीच ठेवणार नाही दादा. मग एक काम कर, तुझ्या पैसे आहे ना, उत्तम प्रकारे तू कमवली ना, मग उदार अंतकरण कर आणि जेवढं तुला देता येईल ना तेवढं दान दे. कारण दानानं धनाची वृद्धी होते, दानाची शुद्धी होते आणि त्या दानानं आपल्याला भगवान परमात्मा त्याच्या 1000 पटीनं परत देत असतो. म्हणून ते धन कमी होत नाही. म्हणून यमानी परिवाराला मानावे तेवढे उपकार आहेत त्यांचे. दान देण्यामदत हा भाग जरा इकडला बरा आहे. साळुंके वस्ती झालं, माने वस्ती झालं, गुप्तनाथ महाराजांचा सभामंडप बांधला. या माने परिवाराच्या प्रत्येकाची पावती, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. माने परिवारातल्या प्रत्येकाची पावती, साळुंके परिवारातल्या प्रत्येकाची पावती. अहो आता नुसता रथाचा विषय निघला तरी न मागता माझ्या हिशोबानं दादा 4.25 लाख रुपयाच्या आसपास आपली जमा झाली. कोणाकडे पुस्तक घेऊन गेलो नाही, कोणाकडं मागितलं नाही आणि मागायचं नाही, कारण भीक मागितल्यासारखं मागायचं नाही, फक्त जाहीर करायचं. द्यायचं असेल द्या, न दिलं तरी दोमत नाही. या आशेनं आज 4.25 लाख रुपये जवळजवळ आपल्याकडं जमा झाले. 4.5 लाख रुपयाचं रथ आहे. अजून 75,000 रुपये गोळा व्हायचे आणि ते होणार आहेत, पण कुणाला मागायचं नाही. पण मला सांगायचं मुद्दा आहे की एकाएकाची दान देण्याची वृत्ती किती असावी. अरे आपण नाही, मराठवाड्यात जातो मी, मराठवाड्यामध्ये 1 रुपया कमवला ना, 1 रुपया कमवला तर त्यातले 25 पैसे ते बाजूला काढून ठेवतात मराठवाड्यातले. म्हणून नारळी सप्तेत त्यांच्या नारळी सप्त्याच्या समाजाची जर विचार केला तर ट्रकाने भाकरी आणावं लागतात, ट्रकाने. आणि टँकर 5-5, 10-10 टँकर आमटीचे असतात. 10-10 टायर म्हणजे 16-16 टायरचे जे टँकर आहेत ना, ते 10-10 टँकर दिसते आमटी लागते, आमटी. विचार करा. आणि हे कशावर चालतं तर हे सगळं दानावरती चालतंय. आपला एवढा मंडप झाला ना, काही गाव लोकातली वर्गणी असेल आणि काही दान दिलेल्या लोकांनी वर्गणी असेल, त्याच्यामुळे आज सभा मंडप झाला. तर मला बोलायचंय, उत्तमातले उत्तम जर संपत्ती कमावली आणि ते उत्तम प्रकारे खर्च केली, उत्तम प्रकारे, अरे कुठे खर्च करावी, एक तर दान धर्माच्या ठिकाणी दान करा, मंदिराच्या ठिकाणी दान करा, ज्या शाळेमध्ये आपली मुलं शिकतात त्या शाळेला दान करा. कारण उद्याची आखी पिढी आपली त्या शाळेच्या जोरावरती घडणार आहे. एखाद्याच्या गरीब मुलाला पुस्तकं घेता येत नसतील, त्याच्या शिक्षणाचा खर्च उचला, तुमच्याकडे दानत आहे, तुम्ही द्या. 75% घर खर्चाला वापरा, 25% द्या. आणि त्याच न्यायाप्रमाणे आपल्या गुप्तनाथ महाराजांच्या रथाच्या पालखीला सुद्धा लोकांनी 1-1 महिन्याचा पगार देऊन टाकला हो, सहज 1-1 महिन्याचा. मोहर बसलेत महाराज, त्यांच्या मुलाने स्वतःचा 1 महिन्याचा पगार 30,000 रुपये देऊन टाकला, 32,000 रुपये. त्यांचाच पुतण्या, दुसरा त्यांचाच मेजर, ज्यांनी देशाची सेवा केली, त्यांनी नातांची सेवा केली. त्यांनी तुमच्या मुलाने बाबा एकच मला सांगितलं, म्हणले महाराज मी का करतो माहिती का, या नातांमुळे मी वाजलोय. आज माझ्या वयाचे आणि माझ्या सेवेतले एकही शिल्लक नाही, मी शिल्लक आहे. बाळासाहेबांनी सांगितलं बोलता बोलता. आणि म्हणून मी करतो देवासाठी. का करतो तर मी ज्या ठिकाणी सेवा करत होतो आणि माझ्या बरोबर जे होते ना, आज त्यातलं एकही शिल्लक नाही, फक्त मी शिल्लक आहे. ही कृपा कोणाची असेल तर ती गुप्तनाथांची. आणि म्हणून मी काहीच दिलं नाही हो, मी काहीच दिलं नाही, फक्त 1 महिन्याचा पगार दिलाय. त्यांचा दुसरा पुतण्या मेजर विठ्ठल, त्यानं 1 महिन्याचा 32,000 रुपये 30,000 रुपये पगार देऊन टाकला. का दिलं तर त्यांना मी विचारलं तुम्ही एवढं का देता, म्हणले देणगीच त्यांची, त्यांनी दिलं म्हणून त्यातलं काहीतरी आम्ही देतो. तसं आपल्यातलं काहीतरी देत जावं. ज्या रथासाठी देणगी आली त्या सगळंच देणगीदारांना माझी नम्रतेची विनंती आहे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि गुप्तनाथ त्यांच्या चरणावरती आपल्या सर्वांचं गारणं आपल्या सर्वांना सुखाचं ठेवो अशी मागणी त्या नाथांकडे मानतो. आणि मला येतच थांबतो. मला सांगायचंय, उत्तमातलं उत्तम पैसे कमवा आणि ते उत्तम प्रकारे खर्च करा, उत्तमची. आणि मग उत्तम
ची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने. त्याला उत्तमातली उत्तम परलोकात सुद्धा गती चांगली मिळेल आणि याही लोकात चांगली मिळेल. उत्तमची भोगील जीवखाने. पुढचे जन्म त्याला चांगल्यातले चांगले मिळतात. फक्त एक काम करा, गृहस्थ आश्रमात येत ना तुम्ही तर एक काम करा, परोपकार नेने परनिंदा. परोपकार करा जगावरती. नाही अन्न देता येत ना, नेदा तरी नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. दारात आलेल्या अतिथीला कधीही विनमुख दारातनं पाठवू नका, कारण विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. तुम्हाला वाटत असेल मी त्याला काहीच दिलं नाही, पण तो जाताना तुमचं काहीच शिल्लक ठेवीत नाही, सगळं घेऊन जातो. विनमुख जर अतिथी दारातनं गेला तर ते तुमच्या घरी काही शिल्लक ठेवत नाही. ज्या दिवशी तुमच्या दारातनं अतिथी विनमुख जाईल त्याच दिवशी समजावं तुमच्या घराला उतरती कळा लागली, दारिद्र्य आलं हे समजावं. म्हणून हा उत्तम कमवा, उत्तमातली गती आपल्याला प्राप्त होईल. मला सांगायचंय फक्त एवढंच. मी अभंगाचा अर्थ मागाशी सांगून दिलाय. ओझर तर दिग्दर्शन करतो. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट बनू नका. किती दिवस जगायचे आपल्याला दादा, किती दिवस जगायचे आपल्याला? अगदी थोडे. मग ते जीवन आनंदात घालवा ना, खेळीमेळी घालवा, गदारोळी घालवा, सगळ्यांना प्रेमानं वागावं. आणि गृहस्थ आश्रमातला खरा जर धर्म कोणता असेल तर तो धर्म सांगतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पवे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पवे. जगी जे हीन पद दलित, जगी जे दीन पद दलित, दयाला जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. ऐका अभंग पुन्हा एकदा सांगून जाईन जाता जाता, कारण हा अभंग गृहस्थ आश्रमासाठी अतिशय महत्वाचा आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याचा परिणाम उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिले जीवखानी. परोपकार करा, परनिंदा टाळा. परोपकार करा, परनिंदा टाळा. परोपकाराने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया. भूतांवरती दया करा. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित असं समजून सर्वांवरती प्रेम करा, भूतांवरती दया करा. वडिलांचं महत्व वाढवा. तुम्ही जर कीर्तिवान तुम्ही जर बनलात तर तुमच्या बरोबर तुमच्या वडिलांचं महत्व वाढतं. त्याला कारण आहे, कारण तुमच्या नावाला लागून तुमच्या वडिलांच्या नावाचा उद्धार होतो. म्हणून त्या वडिलांना महत्व वाढवायचं असेल तर आपण कीर्तिवान बनलं पाहिजे. आणि खरं तर एवढं करून सुद्धा वैराग्य अंगी असावं, हेच तुकाराम महाराज म्हणतात. परमपद बळ वैराग्याचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, पदम फळ बळ वैराग्याचे. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, चे फळ काय? परमपद बळ वैराग्याचे. आणि मग उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या गुप्तनाथांच्या आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाबांच्या चरणावर समर्पित करतो. शेवटची चाल होईल आणि चाल झाल्यानंतर सेवेला पूर्णविराम होईल. या मान्यवरी परिवारानं या ठिकाणी उत्तमातला उत्तम असा उत्तम सोहळा या ठिकाणी आयोजित केला. वास्तुशांतीच्या निमित्तानं सगळे भजनी मंडळ, आता नावे कोणाची घेत नाहीत, वेळ झालाय. सगळी भजनी मंडळ, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, आमचे तुषार महाराज, ज्यांना हे कीर्तन पुन्हा परत कधी ऐकायचं असेल तर तुषार महाराज यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांचं आयकॉन बटन दाबा, घंटेला टच करा आणि
तुषार महाराज ऑफिशियल या चॅनलवरती जा. तुम्हाला सगळी आत्तापर्यंतची शरद महाराजांची आणि माझी कीर्तन तुम्हाला पाहायला मिळतील. अनेकांची कीर्तनं तुम्हाला कधीही त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि ती पाहत जा, कारण चांगलं ऐकत जावं, चांगलं खात जावं, चांगलं पाहत जावं. या न्यायाप्रमाणे गृहस्थ आश्रमामध्ये आलात ना तर गृहस्थ आश्रमाचे नियम पाळले पाहिजेत आणि ते नियम तुमच्या आमच्याकडून पाळले जावेत. या परिवारानं ते नियम पाळले. सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभारली आणि त्या वास्तूमध्ये त्यांचं तर वास्तव्य आहेच, पण त्या भगवान परमात्म्याने त्यामध्ये वास्तव्य करावं अशी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. शेवटची चाल. तुका म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ, परमपद फळ वैराग्याचे, परमपद फळ वैराग्याचे, उत्तम दिगाले एक पावेला, उत्तम दिगाले एक पावेला, परमपद फळ वैराग्याचे, परमपद वैराग्याचे, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, हे उत्तम भोगिल जीव खान, जीव खान, उत्तम भोगिल जीव उत्तम भोगिल जीव खान, जीव खान, जीव खान, जीव खान राम उत्तम भोगिल जीव खाने, उत्तम भोगिल जीव खाना, उत्तम
धरली सेवा समर्पित करण्यापूर्वी नाथांच्या रथासाठी ज्यांची देणगी येते ते मी रोज व्हॉट्सअपला टाकत आहे. काही काहींनी आपापला एक महिन्याचा पगार दिला. आमच्या दादांनी 1 महिन्याचा त्यांचा पेन्सिलचा पगार दिला. माझ्यासमोर नाना बसलेत. दिंडीमध्ये सतत त्यांचं योगदान असतं, अन्नदान असतं. खिचडीची पंगत त्यांची आषाढी कार्तिकीला असते, तरीसुद्धा 11,000 रुपयाची पावती त्यांनी या ठिकाणी दिली. अशा अनेक आहेत. मी आता सगळ्यांची नावं उच्चारत नाही. व्हॉट्सअपला तुम्ही पाहत जा. पण माझं एकच मत आहे, नका काही देऊ. अख्ख्या वर्षातला एका दिवसाचं एका माणसाने उत्पन्न देवासाठी दिलं तरी लई काय झालं. एका माणसाने एका दिवसाचं उत्पन्न दिलं ना, घरात 2 नवरा बायको आहेत ना, नका. पुरुषाला रोज किती, किमान 500-600 रुपये, आणि ही महिन्याला सकाळी 8ला संध्याकाळी 5ला गेली ती बी 450-500 आत्ताचे रोज चालू आहेत. पण दोघात मिळून 1000-1100 रुपये द्यायला तर काय हरकत नाही ना. म्हणून तेवढे प्रत्येकाने दिले पाहिजेत. आणि ते कुठल्याही कार्यासाठी, देवधर्माच्या कार्यासाठी देत चला. नुसतं रथासाठीच नाही, अनेक असे कार्यक्रम निघत असतात. देव आणि धर्मापायी आपण या ठिकाणी दान केलं पाहिजे. अनेक उदाहरणे मागं नवरे पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांनी, भाऊनी 11,000 रुपयाच्या पावत्या फाडल्या, आहे का नाही. अनेक या ठिकाणी देणगीदार आहेत. आता सगळ्यांचीच नावं मी या ठिकाणी घेणार नाहीत, पण ऐका, अजून सांगतो. एकतर भगवंताची भक्ती करावी, संतांची सेवा करावी. भगवंताची भक्ती करावी, संतांची सेवा करावी. कारण संतांनी दिलेलं कदापिही सरत नाही. कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना. संतांनी जर तुम्हाला दिलं ना तर ते सरणार नाही. म्हणून संतांची सेवा हीच वारकऱ्यांची सेवा आहे. म्हणून वारकऱ्यांची सुद्धा सेवा करावी. वारकऱ्याला हलक्यात घेऊ नका. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे आहेत. करुणा करे विठ्ठल भगवान परमानंदाने पुंडलिकरायाला दिलेला वर आहे. अधिकारी सामान्य नाही. आणि म्हणून जाता जाता सांगून जाईन, या वर्षीच्या आपल्या श्री सद्गुरू गुप्तनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला वस्त्रदान दीपक किसन मोरे यांच्याकडून होणार आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मागले 2 वर्षापूर्वी आपण दिंडीच्या माध्यमातून जेवढ्या महिला वारकरी येत्याल त्या सर्व महिलांना आपण साड्या दिल्या. याही वर्षी त्यांनी संकल्प केलाय. ते म्हणला, महाराज काहीच नाही हो, माझ्या मुलाला त्या नाथांच्यामुळे 4 लाख रुपयाची स्कॉलरशिप मिळते. 4 लाख रुपये, त्यातनं जाऊ द्या ना 1 लाख रुपये. म्हणले काय हरकत आहे. म्हणून मला कालच त्यांनी, आणि एवढं देऊन सुद्धा त्यांनी रथाला वर्गणी काल दिली. मी म्हणलं नको देऊ, अरे तुला पुढं द्यायच्यात अजून. नाही म्हणलं देऊ द्या, मी पुढं तर देणार आहे पण मला द्यायचंय. त्याने सांगितलं कालच मला, महाराज कधीही चला, आजच आपल्याला गुप्तनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातल्या जेवढ्या महिला वारकरी असतील त्या सगळ्यांना साड्या घ्यायच्यात. आणि गुप्तनाथ महाराजांच्या पालखीमधले जेवढे वारकरी असतील त्यांना सगळ्यांना टोपीन पंचमाला घ्यायचा आहे. तुम्ही कधीही दुकानावर चला आणि ऑर्डर आपण देऊन येऊ. का देतात एवढे उदार माणसं अंतःकरण का देतात? फक्त अनुभव घ्या. अनुभव आले अंगात या जगात येत. असे विस्ताराने जास्त सांगत नाही. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो.